सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. माऊलींनो, आज सुद्धा पाऊस कालच्या प्रमाणेच आहे. तरीही हा दत्त शिखराचा रस्ता आपण पाहू शकता. आज पाऊस कसाही असला तरी आज दत्त शिखर आणि अनसुया मातेचं टेम्पल जे आहे, मंदिर आहे, त्याचं कोणत्याही परिस्थितीमध्ये दर्शन घेण्याचं ठरवलेलं आहे. आणि असाच मुसळधार पाऊस कोसळतोय. इथे मार्केटमधून छत्री घेऊन शेवटी दर्शनासाठी निघालोय. आणि एवढा पाऊस असूनही आपण गर्दी आणि गाड्यांची ट्रॅफिक बघू शकताय. आणि अक्षरशः ढग रस्त्यावरती उतरलेत जसं काही असं वाटत आहे. खूपच सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण आहे. आपणही आपल्याला जर आपली इच्छा असेल माहूर येथे येऊन दर्शन घेण्याची, तर पावसाळ्यामध्ये एकदा जरूर सर्वांनी येथे दर्शनासाठी यावे असं मला वाटतं. कारण की एखाद्या हिल स्टेशनलाही लाजवेल असं निसर्गरम्य वातावरण सध्या माहूर येथे आहे. आपण बघू शकता की दुतर्फा झाडी आहेत, घाट आहे हा, आणि घाटामध्ये पाऊस आणि हिरवीगार झाडं आणि जणू ढग उतरलेत रस्त्यावरती असं वाटत आहे. खूपच छान वातावरण आहे. तर असा हा दत्त शिखराकडे जाणारा घाट आहे. आपण आधी दत्त शिखरावर जाऊन नंतर आपण अनसुया मातेचं जे मंदिर आहे आपण तिकडे जाणार आहोत. आणि दत्त शिखरावरून खाली येतानाच दत्त शिखरावरून एका बाजूला आपण हा चढण आहे ही, आणि ह्या बाजूनी आपण चढून मागच्या साईडनी एक अनसुया मातेच्या मंदिराकडे जाणारा एक दुसरा रस्ता आहे. तिथून त्या दिशेला उतरणाऱ्या पायऱ्या आहेत हे मला आजच कळालं. यापूर्वी मी आले होते तेव्हा ह्याच रस्त्याने मी परत उतरून आम्ही गाडीने अनसुया मातेला गेलो होतो. पण हा आज एक नवीन रस्ता कळालेला आहे, जो ह्याच मंदिराच्या मागच्या साईडनी आपण पायऱ्या उतरून आपण अनसुया मातेच्या मंदिराकडे जाऊ शकतो. तो मार्गही मी दाखवणार आहे. तर अशा ह्या पायऱ्या आहेत, ह्या दत्त शिखराकडे जात आहेत. यापूर्वी आम्ही दत्त शिखरावर गेलो होतो तेव्हा गाडी पूर्णपणे वरती गेलेली होती. पण आता कदाचित मला असं वाटतं की पावसामुळे रस्ता बंद असावा म्हणून चढून जावं लागत आहे. वरती दत्त महाराजांची छान सुंदर अशी मूर्ती आहे. आणि सध्या पाऊस आणि वारा एवढा आहे की वारा असल्यामुळे ती छत्री सांभाळत वरती जाणं म्हणजे खरोखर. आणि आज तर असं वाटत होतं की जणू काही गिरनारच आम्ही चढत आहोत. इतकं सुंदर, ज्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये गिरनारचं वातावरण आपल्याला माहीतच आहे की गिरनार कशा प्रकारे दिसतो, गिरनार चढताना किती सुंदर आणि छान अनुभव येतो, त्याचप्रमाणे आजचं हे वातावरण आहे की खूप इच्छा आहे मनामध्ये गिरनार एकदा जायची. पण आज असं वाटत होतं की जणू काही दत्तगुरूंनी ती इच्छा इथेच पूर्ण केलेली आहे असंच वाटत आहे. आजचा हा पाऊस आणि हे सुंदर वातावरण बघता खरंच गिरनारची खूप आठवण झाली आणि असं वाटत होतं की आम्ही गिरनारच चढत आहोत. हा आहे दत्त शिखराचा मार्ग आणि आपण आता वरती पोहोचलेलो आहोत दत्त शिखरावर. इथे आतमध्ये मंदिरामध्ये जास्त शूटिंग करता येणार नाही बहुधा, कारण प्रत्येक मंदिरामध्येच आतमध्ये शूटिंग करण्याची परवानगी आपल्याला नाहीये. तरीही इथे करू शकतोय बाहेरच्या प्रांगणात. हे आहे दत्त शिखर, दत्त महाराजांचे निद्रास्थान. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. आणि हा आहे महाराजांच्या मंदिराकडे, म्हणजे महाराजांची मूर्ती जिथे आहे तिकडे जाण्याचा मार्ग. आता आपण आतमध्ये गेल्यावरती जास्त व्हिडिओ कंटिन्यू करता येणार नाहीये,
पण तरीही जेवढा करता येईल तेवढा आपल्यासाठी. याच्या उजव्या हाताला गेल्यावरती हा आतला गाभारा आहे आणि हे आहे दत्त माऊलींचं मंदिर, दत्त महाराजांचं. पुन्हा आपण बाहेरच्या आवारात आलो आणि ही पाठीमागे सुंदर अशी मूर्ती आहे दत्त महाराजांची. खूप छान अशी मूर्ती आहे, खूप छान मूर्ती आहे. ह्या मूर्तीच्या समोर उभं राहून असं मूर्तीपासून लवकर बाजूला जावंच वाटत नाही. खूप सुंदर आणि बोलकी दत्त महाराजांची मूर्ती आहे. आपण पाहू शकता पूर्णपणे संगमरवरी मूर्ती आहे. आपण दत्त महाराजांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर त्यांचं हे मनोहारी रूप किती डोळ्यामध्ये साठवावं आणि किती नाही असं वाटतंय. खूपच सुंदर. आणि ही दत्त महाराजांची जागृत धुनी आहे. या धुनीचं जे गरमपणा आहे ते इथे उभा राहूनही मला जाणवत आहे. दत्त महाराजांची जागृत धुनी आहे. दत्तात्रय प्रभूंची जागृत धुनी आपण पाहू शकता. आणि इथून हा बाहेर जाण्याचा मार्ग. दत्त शिखर आहे हे, आणि दत्त शिखरावरचं आजचं वातावरण इतकं सुंदर आहे की शेअर केल्या वाचून राहवलं नाही. सर्वत्र धुकं पसरलेलं आहे. पाऊसही चालूच आहे कालपासून. कालच इथं आलेलो आहोत. काल दर्शन झालं नाही, पण आज मनसोक्त दर्शन झालेलं आहे. गाभाऱ्याच्या आतमधला व्हिडिओ घेऊ शकले नसल्यामुळे तरीही जेवढा मी घेऊ शकले तेवढा व्हिडिओ आज अपलोड करणार आहे. त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. दत्त शिखरावरचं वातावरण बघा. असं वाटतंय की ढगच उतरले आहेत मंदिरामध्ये. दत्त माऊलींच्या दर्शनासाठी साक्षात ढग उतरलेले आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. एक मिनिट. वातावरण आहे सध्या दत्त शिखरावर आहे आणि शिखरावरचं आपण वातावरण बघा एकदा. खूपच सुंदर आहे. आणि याच शिखरावरून आपण परत दुसऱ्या पायऱ्या उतरून गाडीमधूनही या मार्गाकडे जाऊ शकता, अनुसूया माता मार्गाकडे. पण आम्ही पायऱ्यांनी अनुसूया माता मार्गाकडे जातो. पाऊस आहे, थोडासा चिखल झालेला आहे, रस्ता निसरड आहे, पण दत्त महाराज सोबत असल्यामुळे कुठलीच चिंता वाटत नाहीये. खूपच छान वातावरण आहे एकदम. पाऊस शॉवरिंग आहे. अनसूयेच्या पायऱ्या आता संपत आलेल्या आहेत, अनसूये मार्गाच्या. आपण बघू शकता पाऊस अजूनही चालू आहे. खूप छान सागवानाचे झाडं आहेत आजूबाजूला सगळे. ज्यांनी कधीही आजपर्यंत भेट दिलेली नसेल माहूरला, असं तर होणार नाही की कोणी माहूरला भेट दिलेली नाही आहे, तरी सुद्धा ज्या माऊलींनी आजपर्यंत माहूर पाहिलेलं नाही आहे किंवा दत्त शिखर आणि अनसूया मातेचं मंदिर पाहिलेलं नाही आहे त्यांनी अवश्य भेट द्या. आता आपण जाऊयात अनसूया मातेच्या मंदिराकडे. पायऱ्या संपलेल्या आहेत. आता हा मार्ग बघूयात आपल्याला कुठे घेऊन जातोय. दाट जंगल आहे. कुणीही नाही आहे माऊलींना ह्या रस्त्याने, पाऊस असल्यामुळे कदाचित. आणि ढग पूर्ण जंगलात आणि रस्त्यावर उतरले आहेत. एखाद्या हिल स्टेशनपेक्षा कमी नाही आहे हे वातावरण. खूपच छान वातावरण आहे. आता इथून उतरण्याचा रस्ता आहे की नाही बघून आहे. हा रस्ता जरा स्लिपरी आहे, त्याच्यामुळे मी व्हिडिओ जरासा पॉज करते आता. हा रस्ता बघा, पूर्ण चिखल झालेला आहे या रस्त्यावरती आणि दोन्ही बाजूनी रस्ता फोडलेला आहे. कदाचित भविष्य काळात इथे चांगला रस्ता होईल अशी आपण अपेक्षा करूयात. हे बघा, कुणीही नाही आहे रस्त्यावरती. तर आपण बघू शकता की हा असा थोडासा इकडे दगड टाकलेले असल्यामुळे हा रस्ता थोडासा सुकर आहे चालण्यासाठी आणि ह्या साईडला पूर्ण चिखल आणि स्लिपरी आहे. आणि ह्याच्यापूर्वी
एकदा मी हे दत्तशिखर आणि अनुसूयाचं मंदिर बघितलेलं आहे, पण हा मार्ग मी पहिल्यांदाच बघतीये आणि तेही अशा पावसामध्ये आणि सगळीकडे चिखल झालेला आहे अशा वेळेला, तरी पण छान वाटते. दर्शन होतंय, हीच दत्त महाराजांची कृपा आहे ही समजावे आपण. श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. असा हा रस्ता आहे. ह्याच्यावरून आपण कल्पना करू शकतो की ज्या काळामध्ये खरंच अनसूया माता आणि अत्री ऋषी ह्या भागामध्ये राहत असतील. आता तरी वाहनांची सोय आहे, आपण अगदी मंदिराच्या पायथ्यापर्यंत वाहनाने जाऊ शकतो. पण त्या काळात खरंच खरोखर त्या काळातलं जीवन किती अवघड असणार आहे. आणि आता तरी रस्ते झालेले आहेत, त्या काळात तर हा पूर्ण डोंगरी भाग असणार आहे आणि डोंगरावरून उतार चढ त्यावेळेचे ऋषीमुनी कसे करत असतील ह्याची आपण कल्पना करू शकतो. भीती अजिबात वाटत नाहीये ह्या रस्त्यावरती, कारण की असं वाटतंय की साक्षात दत्तमाऊलीच आपल्या सोबत आहेत. कुणीही नाहीये, निबिड जंगल आहे, केवळ निबिड जंगल आहे हे. बहुतेक रस्त्याचं काम चालू असल्यामुळे इथे मध्ये हे दगड आणि गिट्टे वगैरे पडलेले आहेत असं वाटतंय. वाहनांची जा-ये चालू आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. बसही या वाटेने जात आहे. सगळीकडे हिरवळ, जणू काही गालीचा पसरला आहे निसर्गाने. दत्तमाऊलींची कृपा आहे निसर्गावर खरोखर. आता आपण अनुसूया मंदिराच्या मार्गाकडे जवळपास आलेलो आहोत. इथे थोडासा चिखल जास्त आहे आणि इथे खाली आपल्याला समोर पार्किंग दिसत असावी मला वाटते. थोडंसं धुकं असल्यामुळे दिसत नाहीये, पण समोर पार्किंग आहे, गाड्या थांबलेल्या आहेत. आपण थोड्याच वेळात अनुसूया मंदिराच्या मार्गाकडे जाणाऱ्या पायऱ्यांवरून जाणार आहोत. तिथे सुद्धा जवळपास 100-125 पायऱ्या असाव्यात असा अंदाज आहे. आणि समोरच डोंगर आहे, पण तो पूर्णपणे धुक्यामध्ये झाकला गेला असल्यामुळे इथून आपल्याला काहीच दिसत नाहीये. मला तो दिसतोय, पण मला नाही वाटत दिसत असेल म्हणून. आपण आता 1-2 मिनिटात तुम्हाला अनुसूया मार्ग दाखवते. आता थोडा डोंगर आपल्याला दिसत असेल. समोरच भव्य अशी कमान आहे, त्याच्यावरती ओम आहे आणि वरती आपल्याला अनुसूया माता मंदिर दिसत असेल. अतिशय रम्य वातावरण आहे. पाऊस बारीक चालूच आहे, तरी दत्त महाराज सोबत आहेत. आपणही सोबत आहात. बघत राहा अनुसूया माता मंदिर. आपण पायथ्याशी आलोय आणि अजूनही समोर एकही पायरी दिसत नाहीये. खरंच खूप सुंदर वातावरण आहे आणि आपण सगळ्यांनी या पावसाळ्यामध्ये जरूर दत्त महाराजांच्या दर्शनाला यावं ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे. जरूर दत्त महाराज आपली वाट पाहत आहेत. हे बघा, ही कमान आपल्याला दिसत आहे, खूप सुंदर अशी कमान. मंदिराकडे जाण्याचा मार्ग आणि इथे लिहिले की माकडांपासून सावधान. खूप माकडं आहेत माऊली. हातातील खाण्यापिण्याच्या वस्तू सरळ ओढून घेतात. इथे आल्यानंतर माकडांपासून सावध राहायचे. अनुसूया मातेच्या मंदिराच्या पायऱ्या चढत आहोत. उलट वारा असल्यामुळे हातातली छत्री आणि मोबाईल बॅलन्स करणं खूप अवघड जात आहे. तरीही मोह आवरत नाहीये आपल्याला हे सगळ्या इथल्या गोष्टी दाखवण्याबद्दल. आणि हे वातावरण इतकं छान आहे. छत्री असूनही तसा पाहिला तर काही उपयोग नाहीये. आम्ही सगळे पूर्ण भिजलेलो आहोत.
आता ह्या अनुसूया मातेच्या मंदिराच्या पायऱ्या चढणं चालू केलेल्या आहेत. आपण पाहू शकता वातावरण. माऊलींना वरती आल्यावरती खूप पाऊस वाढलेला आहे, त्याच्यामुळं पायऱ्यांवरून व्हिडिओ करू शकले नाही. मंदिराच्या गाभारात ऑब्वियसली व्हिडिओ काढण्याला परमिशन नाही आहे, त्यामुळे हे आहे अनुसूया मातेचं मंदिर. आणि जोरदार पाऊस सुरू झालेला आहे. व्हिडिओ पाहून जर आपल्याला इथे यायची इच्छा असल्यास आपण सगळ्यांनी रेनकोट, छत्री इथे वाऱ्याने उलटी होऊन जाते, छत्रीचं काहीच काम नाही आहे. त्यामुळे जर आपल्याला पावसाळ्यामध्ये दत्त शिखराला आणि अनुसूया माता मंदिराला जर आपल्याला भेट द्यायची असेल तर आपण सगळ्यांनी रेनकोटच घालून यावा, जेणेकरून आपलं दर्शन सुकर होईल. कितीही पाऊस असला तरीही दर्शनामध्ये कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही. खरोखर धन्य झाल्यासारखे वाटते जेव्हा आपण दत्त महाराजांच्या शिखरावरती दत्त महाराजांचं दर्शन आणि इथे अनुसूया माता जिथे वास्तव्य करीत होती, अत्री ऋषी आणि अनुसूया माता, या मंदिरामध्येच अनुसूया मातेच्या आईवडिलांची ही मूर्ती आहे. आणि अनुसूया माता आणि त्यांच्याजवळ अर्थातच दत्त महाराज आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आज कालाष्टमी आहे आणि या कालाष्टमीच्या दिवशी साक्षात अनुसूया मातेचं दर्शन, दत्त महाराजांचं दर्शन झालेलं आहे. त्यामुळे खरोखर खूपच धन्यता वाटते आहे. आज इकडे येण्यामुळे पूजा होऊ शकली नाही आहे घरी, पण पूजेपेक्षाही साक्षात दत्त महाराजांचं दर्शन झाल्यामुळे त्यात खूप समाधान आहे. आणि आपण ह्या साईडनी पाहू शकता की सर्वत्र धुकंच पसरलेलं आहे. आणि अशा प्रकारे माहूरला आल्यानंतर माहूरचे सगळे दर्शन आमचे पूर्ण झालेले आहेत. काल रेणुका माता मंदिराच्या तिथेही भरपूर पाऊस असल्यामुळे तो व्हिडिओसुद्धा मी घेऊ शकले नाही, त्याबद्दल दिलगीर व्यक्त करते. तर रेणुका मातेचं दर्शनही झालेलं आहे, दत्त महाराजांचं दर्शन झालेलं आहे, अनुसूया मातेचं दर्शन झालेलं आहे. कालच लोणी येथील श्री सखाराम महाराज यांचंही दर्शन झालेलं आहे. आणि अशा प्रकारे आता परतीचा रस्ता आहे आणि खूप छान वाटले दर्शन घेऊन. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जसा जमेल तसा हा उतरण्याचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हाला जसा होईल तसा हा उतरण्याचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हाला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करते. जाताना वारं खूप असल्यामुळे छत्री सांभाळून, मोबाईल सांभाळून व्हिडिओ करणं खूप अवघड जात आहे. आपण या साईडचा भाग पाहिला तर धुक्याने इकडे काहीही दिसत नाही आहे. हा तो मार्ग आहे जिकडनं आपण वरती आलेलो आहोत आणि हा मार्ग उतरण्याचा आहे. पायऱ्या तशा खूपही नाही आहेत आणि अवघडही नाही आहेत, फक्त पावसामुळे थोडंसं, बाकी काहीच अडचण नाही आहे. सुंदर असं वातावरण आहे. तर अशा प्रकारे शिखराच्या पायथ्याशी पोहोचले आहे. इथून परतण्याचा अजिबात इच्छा नाही आहे, पण दत्त महाराजांचा निरोप घेऊन आता इथून निघतोय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा.